नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज परत मेथीची एक रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। आधीच मी तुमच्यासोबत 7 व्हिडिओ शेअर केलेले आहेतच, सोबत आज एक नवीन 1 महिना टिकणारी छान अशी मठरीची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी बिस्किटसारखी खुसखुशीत आणि मस्त अशी कुरकुरीत लागणार आहे। तर सर्वात आधी मी मेथी नीट करून स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवली होती। त्याच्यानंतर बारीक असं कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर मी मेथी मोजून घेतलेली आहे। तर इथं 1 कप होईल इतकी मेथी आहे। तर इथं ना एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे तेल घातलं आणि सोबतच ना इथं मी पाऊण चमचा मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचं कुटलेलं होतं ते घातले। तर मी कमी घातलेलं आहे इथं, कारण मिरची थोडीशी तिखट होती, त्याच्यामुळे पाऊण चमचाच घातलेला आहे। त्याच्यानंतर ही सर्व मेथी घालून घेतली आणि तेलामध्ये 1-2-4 मिनिटं परतवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथं मी थोडंसं मीठ घातलं, जितकं मेथीला मीठ लागेल तितकंच घालायचं आहे। छोट्या चमच्याने पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाकून याला 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। पाणी न घालता 1-2 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती ही मी मेथी ठेवली होती आणि आता बघू शकता याच्यातलं पाणी सर्व आटलेलं आहे। तर ते थंड करायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबत इथं अर्धा चमचा मीठ घेतला। त्याच्यानंतर पाऊण चमचा हिंग घातलेला आहे। त्याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्याने थोडी चव छान येते। त्याच्यानंतर लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा आणि सोबतच ओवा एक अर्धा चमचा घेतलेला आहे, तो हातावरती चोळून घालायचा, म्हणजे पदार्थामध्ये छान चव उतरते। त्यानंतर पाऊण चमचा कलोंजी घातलेली आहे, असेल तर घाला, नाहीतर नाही वापरलं तरी चालेल, किंवा तुम्ही पांढरं तिळी इथं वापरू शकता। आणि त्याच्यानंतर जी मेथी होती ती सर्व मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घेते, जेणेकरून मेथी पिठामध्ये मिक्स होईल। त्यानंतर मी इथं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता पीठ मळताना ना डो आपला एकदम असा घट्टसर आपल्याला मळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी वापरायचं नाही। तर थोडं पाणी घालून हे मी छान 3-4 मिनिटं मस्त असं मळून घेतलेलं आहे। तर बघू शकता एकदम कडक असा पिठाचा गोळा झालेला आहे। आता ह्याला एक 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत याच्यासाठी आपल्याला एक स्लरी बनवायची आहे। त्याच्यासाठी ना मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तर इथं मी आधी 1 चमचा घातलं, त्याच्यानंतर परत अर्धा चमचा गव्हाचं पीठ घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही स्लरी खूप घट्ट किंवा खूप पातळशी बनवायची नाही। खूप घट्ट बनवली तर ते पसरवता येत नाही आणि पातळ खूप बनवली तर मग लेयर्स येत नाहीत। तर हे अशा पद्धतीने स्लरी बनवून घेतली। त्याच्यानंतर मग एक 10 मिनिटांनी मी गॅस चालू केला आणि तेल उकळायला ठेवलं। तोपर्यंत इकडं ना मी पीठ थोडंसं आणि मळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर याचे एक समान असे मी भाग करून घेतलेले आहेत 6। चपाती करायला पिठाचा जितका गोळा लागतो तितकाच गोळा घ्यायचा। अशा पद्धतीने 6 गोळे झालेले आहेत। तर ह्याला ना व्यवस्थित अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं। पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे ह्याला व्यवस्थित आपण आधीच गोल करून घ्यायचं, म्हणजे नंतर साईडला चिरा वगैरे पडत नाहीत। त्याच्यानंतर गव्हाचंच पीठ लावून मी हे पोळ्याच्या लाटून घेते। एकदम पातळ अशा याच्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी मी लाटलेली आहे, आपल्या रेग्युलरच्या चपातीपेक्षा पातळ लाटलेली आहे। तर अशाच पद्धतीने ना आपल्याला ह्या सर्व पोळ्या आधी लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे मी। आपण जितकं पातळ लाटू ना तितकं लेयर्स जास्त पडतील मटेरियलला। तर बघा इथं मी ह्या 6 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ना मी एक पोळी ठेवली, त्याच्यानंतर आपण जी स्लरी बनवून घेतली होती ती त्याच्यावरती घालायची आहे थोडी आणि पसरवून घ्यायची आहे। तर हाताने ना हे व्यवस्थित पसरलं जातं, त्यामुळे हाताने पसरवून घ्यायचं व्यवस्थित, सगळीकडे स्लरी व्यवस्थित लागली पाहिजे। त्याच्यानंतर परत एक पोळी याच्यावर ठेवायची, परत याच्यावरती आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे, परत मग ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं। त्याच्यानंतर याच्यावरती परत एक पोळी ठेवायची। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या
एकमेकांवर ठेवून घ्यायचा आहे, पण पोळी ठेवायच्या अगोदर स्लरी लावायला विसरायचं नाही आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं। सर्व पोळ्या ठेवून झाल्यावर वरच्या पोळीलाही थोडी स्लरी लावायची आणि पसरवून घ्यायची, कारण ना आता आपण अजून लेयर्स याव्या आणि याला चौकोनी शेप यावा याच्यासाठी मी ना अजून 3 फोल्ड करणार आहे। तर अशा पद्धतीने हे फोल्ड करून घेणार आहे। वरून परत थोडी स्लरी लावून घ्यायची आणि हे परत फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे मी 3 फोल्ड करून घेतलं। थोडंसं प्रेस करायचं, कारण ना आता एकतर आपलं पीठ थोडंसं कडक आहे आणि त्यात इतक्या साऱ्या चपात्या आपण करून फोल्ड करतो, त्याच्यामुळे ते लवकर बसत नाही। थोडंसं अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आणि नंतर लाटून घ्यायचं। तर जमेल तितकं मोठं याला आपण लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे। हलकंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला, आपल्या पोळी रेग्युलर जे असते त्याच्यापेक्षा जाड ठेवायचं आहे, कारण आपण बिस्किटसारखी खुसखुशीत अशी मटरी बनवतो, कडक म्हणजे मटरी बनवत नाही आहे। तर त्याच्यामुळे थोडंसं जाड ठेवायचं। एकदम कडक कुरकुरीत अशी तुम्हाला मटरी हवी असेल तर तुम्ही एकदम पातळ असं कट करू शकता, किंवा पोळ्या जेव्हा आपण केलत्या ना तेव्हाच कट करून त्याला फ्रायही करू शकता। मग एकदम पातळ आणि कडक अशी ती मटरी बनते, तीही टेस्टी लागते। तर अशा पद्धतीने ही एकदा ट्राय करून बघा, छान लागते। आणि बघू शकता इथे तुम्ही मी कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी लांबडं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता। याला चौकोन चौकोन आपण शंकरपाळ्या बनवतो तसंही कट करू शकता, किंवा डायमंड शेप ही तुम्ही देऊ शकता, पण मी अशा पद्धतीने याला लांब लांब असं कट केलेलं आहे। आता ही मटरी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल आपलं खूप जास्त गरम असायला नको आणि लो फ्लेमवरती हे सर्व मटरी आपल्याला तळून घ्यायचे आहे, कारण तुम्ही इथं मटरीची थिकनेस बघितला की थोडीशी जास्त आहे, त्याच्यामुळे आतपर्यंत ही मटरी शिजायला हवी आणि छान लेयर्स ह्याला यायला हव्या, जास्त आतून छान कुरकुरीत लागायला हवं, म्हणून आपल्याला हे लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। तर एक 5-7 मिनटं लागतात तळण्यासाठी, तर अगदी लो फ्लेमवरती ह्याला आपण तळून घ्यायचं आणि छान मगच कुरकुरीत अशा आपल्या ह्या मटरी बनतील। नाहीतर आपण गडबड केली की मग वरून कलर चढेल आणि मटरी आतपर्यंत तळली जाणार नाही व्यवस्थित, आणि कलरही छान येणार नाही आणि खुसखुशीतही होणार नाही। मग काय होतं, आतून थोडंसं ओलसर असेल ना तर नंतर ह्या मटरी मग मऊ पडतात। तरी बघू शकता मस्त अशी आपली मटरी तयार होत आहे। कलर हलका हलका यायला लागलेला आहे। तर एक 4 ते 5 मिनटं तरी लागतात मटरी भाजायला। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात, एकदम असं खुसखुशीत अशा मटरी होतात ह्या, आणि 1 ते 1.5 महिन्यापर्यंत ह्या टिकतात सुद्धा। आणि मेथी घातल्यामुळे ना ह्याची चव खरंच खूप छान येते, आणि बघू शकता लेअरही छान येतात ह्याच्या। तर अशा पद्धतीने आपल्याला ना सर्व मटरी तळून घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्ही पातळ मटरी केली ना तर ते तर 1-2 मिनिटात तळून होतात छान। आणि मी त्याच्या आधी ना एक मटरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता। त्यात थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी मटरी बनवली होती, तर तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता। आणि इथे बघा हे पारसी पुरी ची ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तीही छान मटरीसारखीच लागते आणि खूप टेस्टी लागते, तीही जाऊन नक्की चेक करू शकता। हलका लालसर कलर आला ना मग आपण हे मटरी काढून घ्यायची आहे। छान साईडने आतून लेयर्स मस्त अशा सुटतात ह्याला, बघूनच तुम्हाला खावीशी वाटते ना, तर तशीच टेस्टीही खूप आहे। तर नक्की ट्राय करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघू शकता आतूनही किती मस्त लेयर आलेले आहेत, एकदम खुसखुशीत अशी ही मटरी होते। तर एकदा ना अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि लहान मुलांनाही नक्की आवडते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।